हळूहळू हिवाळा संपून आता उन्हाळा चालू होईल, तर उन्हाळ्यात भाज्या खूप महाग होतात, त्याचबरोबर तितक्याशा चांगल्या सुद्धा मिळत नाही. तर मग आता थोड्याशा भाज्या स्वस्त आहेत, तर हा पदार्थ झालाच पाहिजे, जो एकदा बनवून ठेवला की 15 ते 20 दिवस खाऊ शकता. चला तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करायचंय, एका भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. सोबतच कुरकुरीतपणा येण्यासाठी पाव वाटी रवा घेतलाय आणि मस्त असा खुसखुशीत आणि खमंगपणा येण्यासाठी पाव वाटी बेसन घ्यायचंय. काही बाकीचे मसालेही घालतोय. त्यात आपल्याला 1 चमचा जिरे घालायचेत, अर्धा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा, 1 चमचा धनेपूड घालायची, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, जास्तही हळद वापरायची नाहीये. सोबतच चवीपुरतं मीठ, 2 चिमूट हिंगही घालायचा आहे. आता ह्यामध्ये आपण एक वाटण घालतोय, तर त्यासाठी काय केलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलंय. तुम्हाला हा पदार्थ किती तिखट किंवा कमी तिखट बनवायचा आहे, त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. नंतर 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर काय केलं तर मी इथं अर्धी जुडी निवडून स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी झाल्यावर अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली आहे. आता आपण घातलेले सगळे सुके जिन्नस एकदा मिक्स करून घेतोय. नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना अजिबात पातळ करायचं नाही. जर का पीठ पातळ झालं ना, तर आपला पदार्थ खुसखुशीत असा बनत नाही. त्यामुळे जमेल तितकं पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. सुके जिन्नस घातल्यावर आधी मी चांगलं असं मिक्स करून घेतलं. नंतर अर्धा वाटी पाणी घालून दाबून दाबून पीठ मळून घेतलंय. पण हे पीठ अजून बरंचसं सुकं सुकं आहे, त्यामुळे आणखी 2 चमचे पाणी घातलं आणि पीठ मळून घ्यायचंय. मला इथे साधारणतः पाऊण वाटी पाणी लागलं, पण रव्यावर आणि गव्हाच्या पिठावरती अवलंबून असतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचंय. तुम्हाला इथे दिसतच असेल की मस्तपैकी घट्टसर हे पीठ आपलं मळलं गेलंय. लगेचच आता आपण मठरी बनवायला घेऊ. तर त्यासाठी मळलेल्या पिठापैकी छोटासा गोळा काढायचा आहे, हातावरती एकसारखा करायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ह्याची मठरी लाटू त्यावेळेस मठरीला क्रॅक जाणार नाही. पीठ जर नीट असं मळलेलं असेल ना, तर मठरी लाटताना अजिबात तेल किंवा तूप लावण्याची गरज पडत नाही. बघू शकतायत अजिबात इथे आपलं हाताला पीठ चिटकलेलं नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस याची मी मठरी लाटणार आहे त्यावेळेस तेल किंवा पिठाचा अजिबातच वापर न करता ही मठरी लाटून घेणार आहे. जर का तेल वापरलं तर चालेल, पण जर ही मठरी लाटताना पीठ वापरलं ना, तर ज्यावेळेस आपण ही मठरी तळू त्यावेळेस तेल आपलं खराब होईल. ही मठरी बनवताना अजिबात आपल्याला फोर्कने टोचे मारून घेण्याची गरज नाही आहे, कारण की ह्यामध्ये आपण भरपूर साऱ्या कोथिंबिरीचा वापर केला आहे. सोबतच तीळ आणि जिरे घातल्यामुळे अजिबात ही मठरी आपली फुगत नाही. चला तर बघू शकतायत जमेल तितकी ही मी मठरी पातळ लाटून घेतली आहे. लगेचच आता आपण तळून घेऊ. ज्यावेळेस मी मठरी लाटायला घेतली त्यावेळेसच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. बघू शकतायत मस्त असं तेल आपलं गरम झालंय. लगेचच मठरी सोडायची आहे आणि मीडियम गॅसवरती चांगली अशी तळून घ्यायची आहे. मठरी तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही, नाहीतर ना ती वरून तर तळल्या जाते पण आतून थोडीशी कच्ची राहते. बघू शकतायत खालची साईड थोडीशी तळून झाल्यावर पलटवून मस्त अशी दोन्ही साईडनी चांगली अशी ही मठरी तळून घेतली आहे. लगेचच आता आपण काढून घेऊ. आणखी एक तुम्हाला मी मठरी तळून दाखवते. दुसरी सुद्धा मठरी मी ही तळेपर्यंत लाटून घेतली आहे. लगेचच आता आपण ही सुद्धा तळून घेऊ. तर सध्या बाजारात खूप स्वस्त अशी कोथिंबीर मिळतीये, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोथिंबीरीची मठरी बनवा. कधी तुम्ही अशा पद्धतीने मठरी बनवली आहे का, ते तर कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला नक्कीच सांगा.
चला तर 2 ते 3 मिनिटातच ही सुद्धा आपली मठरी तळून झाली आहे. लगेचच काढून घेऊ आणि उरलेल्या देखील अशाच पद्धतीने बनवून घेऊ. सगळ्या अशा मठऱ्या मी इथे तळून घेतल्या आहेत. तुम्हाला मी इथे एक मठरी तोडून दाखवते. बघू शकतायत. मस्त अशी खुसखुशीत 15 ते 20 दिवस टिकणारी, अजिबात तेलकट न होणारी कोथिंबीरची मठरी तयार झाली. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.